नमस्कार. चला आज एका अशा कुटुंबाच्या गडद अनेक पिढ्यांच्या कहाणीत डोकावूया. ही एक गोष्ट आहे विश्वासघाताची आणि त्याच्यामुळे होणाऱ्या भयंकर परिणामांची. ही एक अशी कथा आहे जी आपल्याला दाखवते की कसं एका पिढीने केलेल्या पापांची शिक्षा पुढच्या पिढीला भोगावी लागते. ही वाक्य आहेत एका सुसाईड नोटमधली आणि यावरूनच अंदाज येतो की ही कहाणी किती दुःखद आणि गंभीर वळण घेणार आहे. तर मग चला सुरुवात करूया या गुंतागुंतीच्या आणि तितक्याच धक्कादायक कहाणीला. आपल्याला माहिती आहे, प्रत्येक शापाची काहीतरी सुरुवात असते आणि या कुटुंबाच्या दुर्दैवी नशिबाची सुरुवात झाली मिलिंद नावाच्या एका व्यक्तीपासून. त्याच्या एका चुकीने एका संपूर्ण वंशाच्या विनाशाची बीजं पेरली गेली. तर ही गोष्ट सुरू होते मिलिंदपासून. त्याचं लग्न पुच्ची नावाच्या स्त्रीशी झालेलं होतं आणि त्यांना चौट्या नावाचा एक मुलगाही होता. सगळं ठीक होतं, पण मिलिंदचं चतुंडी नावाच्या एका दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध होते आणि याच नात्यासाठी त्याने आपल्या पहिल्या कुटुंबाला सोडून दिलं. आणि ह्याच विश्वासघातामुळे कुटुंब अक्षरशः दुभंगलं. चौट्या आणि खवट्या हे दोन सावत्र भाऊ जन्माला आले, जे लहानपणापासूनच एकमेकांचे शत्रू होते आणि त्यांच्यातलं हे वैर पिढ्यानपिढ्या टिकणारं होतं. वडिलांच्या एकाच चुकीमुळे निर्माण झालेली ही दरी दोन्ही भाऊ मोठे झाल्यावर आणखीनच वाढली. दोघांनी आपापली कुटुंब सुरू केली, पण त्यांच्यातलं शत्रुत्व तसंच राहिलं आणि याच शत्रुत्वाने पुढच्या पिढीतल्या एका मोठ्या शोकांतिकेची पायाभरणी केली. इथे बघा, दोन्ही भावांचे मार्ग कसे पूर्णपणे वेगळे झाले. एकीकडे चौट्याने चोदनपूर गावातच आयघालीशी लग्न करून आपलं एक साधं कुटुंब वसवलं, पण दुसरीकडे खवट्या त्याने तर एक मोठी चूक केली आणि त्यामुळे त्याला गावातून हद्दपार करण्यात आलं. त्याला सगळं सोडून एका नव्या ठिकाणी सुरुवात करावी लागली. आता हे कथानक चौट्याच्या दोन मुलांकडे वळतंय, भरव्या आणि लवऱ्या. या दोघा भावांमध्ये असलेलं वैर आता अशा एका वळणावर पोचणार होतं जिथून परत येणं जवळजवळ अशक्यच होतं. तर मग काय होतं जेव्हा सख्या भावांमधलं वैर जीव घेणं ठरतं? या प्रश्नाचं उत्तर या कुटुंबाच्या इतिहासातल्या सगळ्यात काळ्या अध्यायात दडलेलं आहे, जिथे एका भावानेच दुसऱ्या भावाच्या रक्ताने आपले हात माखले. झालं असं की ही एक प्रेम त्रिकोणाची गोष्ट होती, जी नंतर एका भयंकर गुन्ह्यात बदलली. बागडबुल्लीनं लहान भावाची म्हणजे लवऱ्याची निवड केली, पण सुडाच्या भावनेनं पेटलेल्या मोठ्या भावानं भरव्यानं बागडबुल्लीलाच आपल्या कटात सामील करून घेतलं आणि दोघांनी मिळून आपल्याच भावाची लवऱ्याची हत्या केली. ही घटना त्या कुटुंबाचं सगळ्यात मोठं आणि काळं रहस्य बनून राहिली. आई वडिलांनी केलेल्या या गुन्ह्याची काळी छाया त्यांच्या मुलांवर पडली नसती तरच नवल, आणि यामुळे एका आणखी गडद आणखी भयानक रहस्याचा जन्म झाला. पापाचा हा वारसा इथेच थांबला नाही. लवऱ्याच्या मृत्यूची ती खोटी बातमी ऐकून त्याचे आई वडील म्हणजे चौट्या आणि आयगाली यांना इतका मोठा धक्का बसला की त्या दुःखात दोघांनाही अर्धांगवायूचा झटका आला. ते अक्षरशः अंथरुणाला खिळून राहिले. ह्या गुन्हेगार पालकांच्या घरी सोतनमुल्ल्या आणि गरम छोटली या दोन मुलांमध्ये एक धक्कादायक आणि अनैतिक नातं निर्माण झालं. आणि जेव्हा गरम छोटली गर्भवती राहिली तेव्हा तिच्या आईवडिलांना वाटलं की याला कोणीतरी बाहेरचं जबाबदार आहे. त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि तेव्हा त्यांना कळालं की याला जबाबदार त्यांचाच मुलगा आहे. एका गुन्ह्याचं सत्य लपवताना त्यांच्याच घरात दुसरा गुन्हा घडत होता. आणि मग एका गुन्ह्याच्या तपासातून पिढ्यानपिढ्या लपलेले रहस्यांचं जाळं उलगडत गेलं. एका धाग्याने दुसरा धागा खेचला गेला आणि संपूर्ण कुटुंबाचा काळा इतिहास सगळ्यांसमोर आला. आणि इथेच या कहाणीला एक अनपेक्षित वळण मिळालं. मुलांच्या कृत्यांमुळेच त्यांच्या आईवडिलांनी इतकी वर्ष लपवून ठेवलेला गुन्हा म्हणजे लवऱ्याच्या हत्येचं रहस्य अखेर उघडकीस आलं. म्हणजे बघा, एका रहस्याने नकळतपणे दुसऱ्या रहस्याचा पर्दाफाश केला. पण थांबा, ही कहाणी इथेच संपत नाही. या कथेतला सगळ्यात मोठा आणि धक्कादायक खुलासा तर अजून बाकी होता. एक असा खुलासा जो या संपूर्ण कुटुंबाच्या इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकणारा होता. कारण ती बागडबुल्ली दुसरी तिसरी कुणी नसून खवट्याच्या कुटुंबातली होती. हो, ती आयझवतची मुलगी होती. तिचं खरं नाव होतं भाकरचोदी. ज्या दोन कुटुंबांना इतकी वर्ष वेगळं समजलं जात होतं, ती खरं तर या एका खुनी स्त्रीमुळे एकमेकांशी जोडलेली होती. आणि तिचा भूतकाळ तो तर या संपूर्ण कहाणीपेक्षाही भयानक होता. तिच्या वडिलांनी आयझवतने स्वतःच्याच वडिलांची हत्या केली होती. या घटनेनंतर तिच्या आईने तिला सोडलं आणि आयझवतनेही आत्महत्या केली. या सगळ्या आघातांनी तिला एक थंड डोक्याची खोणी बनवलं. ती डॉक्टर बनून रुग्णांचा जीव घ्यायची आणि शेवटी ओळख बदलून ती चौट्याच्या कुटुंबात आली फक्त सूड घेण्यासाठी. अखेरीस प्रत्येकाला आपापल्या कर्माचं फळ मिळालं. भरव्या आणि बागडबुल्ली तुरुंगात गेले. त्यांच्या मुलाने चोतनबुल्ल्याने
अपराधीपणाच्या भावनेतून स्वतःचा जीव दिला, पण गरम चोटली. तिने मात्र या शापित चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला आणि एक नवीन चांगलं आयुष्य सुरू केलं. ही कहाणी इथे संपते, पण एक प्रश्न नक्कीच मागे सोडून जाते. एका पिढीने केलेल्या चुकांचे व्रण पुढच्या पिढ्या खरोखरच पूर्णपणे मिटवू शकतात का, की काही जखमा कायमच्या तशाच राहतात? यावर विचार करायलाच हवा.